राजमाता जिजाऊ सिंदखेड गावी विदर्भात लखुजी जाधव आणि गिरिजाबाई यांच्या पोटी जिजाचा जन्म झाला. जिजा पित्याप्रमाणेच निर्भय, हुशार आणि जिद्दी होती. युद्धनीतीमध्ये ती प्रवीण होती. जिजा सर्वांचीच लाडकी होती. 1605 साली त्यावेळी जिजा 7 वर्षाची असेल. खोडकरपणा अंगात होता. हत्तीची मिरवणूक चालली होती. जाधवांकडच्या उमद्या देखण्या घोड्यांवर स्वार होऊन जिजा फेरफटका मारत होती. तिला हत्तीची भीती वाटली नाही. असेच एकदा छोट्या जिजाने विचारले, आई ग, श्रीरामाने रावणाला मारले ते धनुष्य बाणानेच ना? हो, आई उत्तरली. मग आपल्याकडेही आहे का तसे धनुष्यबाण? जिजाच्या या प्रश्नाने आई चपापली. पटकन तिची समजूत काढत म्हणाली, अगं पूर्वी होतं ग, तुझ्या आजोबांनी मोडलं. जिजा लहान असताना विविध शंका विचारून भंडावून सोडत असे. त्या दिवशी होळीचा सण होता. जाधवरावांच्या भल्या मोठ्या वाड्यात धामधूम होती. होळी साजरी करायला सारे जमले. जिजा देखील नटली होती. नृत्य, गीताचा कार्यक्रम, मेवा, मिठाई, विडे असा मोठा थाट जमलेल्या पाहुण्यांसाठी होता. जिजाचे पिताजी जिजाला कडेवर घेऊन बसले. तेवढ्यात त्यांची नजर एका धीट मुलाकडे गेली. कोण तू? त्यांनी विचारले. शहाजी भोसले, त्याने उत्तर दिले. जाधवरावांना तो मुलगा एकदम पसंत पडला. आवडीने त्यालाही त्यांनी मांडीवर घेतले. डाव्या मांडीवर जिजाला बसविले आणि उजव्या मांडीवर शहाजी बसला. जिजाला लखुजी जाधवराव तिचे पिताजी म्हणाले, बेटा, हा नवरा कसा वाटतो तुला? त्यावर पटकन जिजाने आनंदाने होकारार्थी मान डोलवली. मग काय, जमलेल्या मंडळींनीही छान म्हणत माना डोलावल्या. मालोजी भासल्यांची जिजा त्या दिवशी सून झाली. पण जिजाच्या मातेला हा विवाह मान्य नव्हता. तिला वाटत होते त्यांच्यापेक्षा भोसल्यांचे हे घराणे कनिष्ठ जातीचे आहे. पण जिजाच्या मातेकडे कोणीही लक्ष दिले नाही. शहाजी आणि जिजा यांचे लग्न थाटात झाले. जिजा सासरी आली, पण संसारात नुसती धावपळ होती. शहाजी राजे कायम स्वाऱ्यांमध्ये गुंतलेले असत. ते जेव्हा घरी येत तेव्हा जिजा मनोभावे त्यांची सेवा करीत असे. तिची पतिभक्ती पवित्र होती. आपल्या शूर आणि साहसी पतीकडे ती अभिमानाने पाहत राही. शहाजी राजांना शिकारीचा नाद होता. ते शिकारीला गेले की ती उदास होई. शिकारीहून परतले की तिचा जीव भांड्यात पडे. आनंदाने त्यांना ती ओवाळीत असे. जिजाचे वर्तन सर्वांशी चांगले होते. प्रसन्न चित्ताने आणि विनम्रपणे ती सर्वांशी वागत असे. तसे पाहिले तर शहाजी आणि जिजाईला एकूण 6 मुले झाली, पण जगली मात्र 2च. थोरला संभाजी आणि धाकटा शिवाजी. शहाजी राजे निजामशाहीचे जागीरदार होते. निजामशहाचा शहाजी राजांवर खूप विश्वास होता. तर जिजाईचे वडील लखुजी जाधवराव मोगलांना मिळालेले, म्हणजे दोन्ही घराण्यांमध्ये विचित्र तंटा होता. निजामशहाच्या कपटामुळे 25 जुलै 1629ला जिजाच्या 4 जाधवरावांची कत्तल झाली. जिजाच्या वडिलांचा कपटाने खून झाला, पण शहाजीराजे हतबल होते. काही करू शकले नाही. शेवटी शहाजी राजांनी जिजाऊ आणि पुत्र संभाजी यांना जुन्नरला शिवनेरी किल्ल्यावर निजामशहापासून दूर ठेवले आणि ते पुढील कार्यासाठी मार्गस्थ झाले.